आम्ही बिर्याणी बनवतोय, खायला येऊ नका। आता मी कोशिंबीरची तयारी करत आहे। आमचे गणपती गेलेले आहेत आणि आमची बिर्याणी पार्टी सुरू झालेली आहे। सगळ्यांचं श्रावण सुटलाय तर मग आज नॉनव्हेजचा बेत आहे। आता आम्ही 1 महिना श्रावणामध्ये काय नॉनव्हेज खाल्लं नव्हतं। खराब बिर्याणी तर खाल्लं होतं, जवळजवळ 1.5 महिने मी खाल्लं। हा आमचा आचारी आहे विनय दादा हालकर। हात कापून गेले मग तुला मी कसा आई बघू फक्त माझी काय खाताय? टरबूज। बाय बोला लसूण काय कोथिंबीर साफ करते। आमचा बिर्याणीचा प्लॅन आहे ना, आम्ही सगळेजण एकत्र आलोय। आमचा गौरव पोरी फिरवून फिरवून थकला। केतन केतन आमच्या गावातल्या सगळ्यांना बिर्याणी टेस्टी चाची हा मस्त झाले वाह एक नंबर बिर्याणी मी बनवली वाढ ना बिर्याणी कशी होती? हाडूक नको खाऊ सांग आधी। एक नंबर विनोद काडे ठाण्याचे रहिवासी एक सुप्रसिद्ध असे आचार्य आमच्या गावचे आणि त्यांनी आम्हाला बिर्याणी बनवून दिली त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन आणि आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो। इथून पुढे आम्हाला तुम्ही अशीच भारी भारी बिर्याणी आणि भारी भारी पदार्थ करून द्या। काय तुम्ही पाठीशी राहा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे। हीच आमच्या फील्ड मधला माणूस आहे। आम्हाला एवढं माहिती नव्हतं तो एवढा आचार्य आहे, पण त्याने खूप मेहनत केली आणि चांगली बिर्याणी पण बनवली आणि आम्हाला सोडून कुठे तो गेला नाही काय नाही, तो बिर्याणीच्याच पाठीमागा होता। आम्ही जरी त्याला बोलवला होता पण तो आमच्याकडे पण आला नाही। त्याची एकच इच्छा होती की बिर्याणी चांगली बनवायची होती, चांगली बनवून देऊ आपण, 4 माणसांना आवडली पाहिजे आणि आपलं नाव आला पाहिजे। त्यांनी तो विचार केला होता आणि त्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि आम्हाला पण आमची इच्छा त्यांनी पण पूर्ण केली। आहेत ना, आम्हाला खूप आनंद झाला। त्यांनी बिर्याणी बनवलेली आहे, काही वाईट नाही। वसंत भोईर त्यांनी त्याला साथ दिली आणि लास्टला 1 क्वार्टर पण दिली। एकच इच्छा आहे, विनोद खाडेंनी बिर्याणी वगैरे पण बनवली, सर्वांना आवडली आहे, पण आता विनोद खाडेसाठी सर्वांनी जोरदार एक बार टाळ्या वाजवायच्या आहेत।